हॅलो. हॅलो. हा, बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हं. कशा आहात? मस्त मस्त. तुम्ही कशा आहात ताई? हो, छान आहे. हो ना. काय हं. आता नवीन अनुभव? हो, तेच पहिल्यांदा बोलतेय. अनुभव तर भरपूर दिले असतात तुम्हाला स्वामींनी. हो, तेच. हं. तुम्हाला कसं कळालं? कळतं ना ताई, आम्हाला आता थोडं दादाश्री पण आपल्याला सांगतात. हो, 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 हो. हं. आता भरपूर दिलेत अनुभव, पण हं. सुरुवातीपासून सांगते हां. हो हो, सांगा सांगा. म्हणजे आता एकत्र पण सगळे आता जर आताचे सांगितले तर मग मागचे कळणार नाही ना. बरोबर आहे, बरोबर आहे. हा. हां. मग असे रोज थोडे थोडे सांगत जा. हां, तसंच करते. खूप हा. दिवसापासून ट्राय करते. एकदा म्हणजे केला होता मेसेज, पण कॉल नव्हता केला. हा, अच्छा अच्छा. हा हा हा. हां. आणि मग नंतर ते स्वामींना दररोज म्हणायले, की मला अनुभव शेअर करायचा आहे. कधी योग येतात, कधी येतात. हं. काल म्हणले, परत रात्री, मग आज आला. नांदेडच्या वगैरे आहेत का तुम्ही ताई? नाही, मी इकडे बीड जिल्ह्यातली आहे. बीड. अच्छा. हा हा हा. हां, तुम्हाला मी नाव वगैरे टाकले ना सगळं. मी हो, म्हटलं मला ह्याच्यावर आहे. नाही हो टाकलं. हो हो. हां, हां. त्यामुळे. काय अनुभवला ताई? पहिले तर मी माझ्या मिस्टरांचा सांगते. हा हा. म्हणजे कसं आमचं 2022 ला लग्न झालं. अच्छा. हा हा. हां, म्हणजे तसं मी आता या 2 वर्षात स्वामींचं करायला जास्त. हा हा हा. तसं तर फक्त मुजराच करत होते. बाकी मला काही वाटत नव्हतं, काही नव्हतं. मी काही करत पण नव्हते. अहो ताई, तो मुजरा पण ठेवत नाही हो स्वामी स्वतःजवळ. हां, तेच ना. खरंच ताई, नाही ठेवलं त्यांनी. आणि मिस्टर करत होते. त्यांना लग्नाच्या अगोदरपासून होतं समजा. इथं गावात तर आमच्या खेडेगाव आहे ना, तर केंद्र नाहीये, काही नाहीये. हा हा हा. तर असंच मार्केटला आता जातात ना बाहेर, हा हा. 26-27 किलोमीटर म्हणून गाव आहे, तर तिथं जातात, तर तिथं आहे केंद्र अच्छा. तालुक्याच्या ठिकाणी. हां. बरोबर. तर हा. मग त्यांना अगोदरपासून होती सवय कधी जायची दर्शनाला ते. अरे वा, मग हां, ते पहिल्यापासून जात होते समजा अशात. किती लग्न छान. आणि आता हां, तर मग 21 मध्ये कसं लग्नाचं ठरलं असेल त्यांचं, तर मग चालू होतं. तर मग असंच आमची हे म्हणजे नात्यातलंच आहे हां. हं हं आणि तर मग ते ठरलं त्यांचं की करायचं आहे मुलगी असं. मग हं. झालं. मग आले बघायला वगैरे चाललं. हं. आले, बघितलं. किती 21 फेब्रुवारी 2021 ला बघायला आले. अरे वा, किती छान. हां. 21 आणि 21च. हां, आणि म्हणजे मेन म्हणजे ते कसं बघायला आले, म्हणजे त्यांच्या बहिणीचा मुलगा आहे ना, म्हणजे आमचा भाचा, हा. तर ते त्यांचं खूप लाडका आहे, म्हणजे लय खूपच लाडका आहे ते. अरे वा, कसं काय? हां, म्हणजे खूप म्हणजे कसं काय माहिती त्यांना एवढी अटॅचमेंट त्या दोघांची, की ते म्हणतात त्याचं माझं मागच्या जन्मचं काहीतरी आहे. असेल असेल असेल, असतं ताई हे. हां, आपले म्हणजे पण ते काही ना काही संबंध आहेतच, म्हणून आपल्याला हां, स्वामींनी तेच ना. जोडले ताई. आणि ते म्हणजे कसं ते जरी आता इथं जर राहिलं ना खूप दिवस उन्हाळ्याच्या सुट्ट्यात वगैरे, हं. ते जर जात असलं ना तर यांना चक्क रडायला येतं. अय्या, बापरे, बघा. हो. म्हणजे सगळं असं मी तर किती दिवस असं हे थक्कच झाले होते, हे असं कसं यांचं एवढं दोघांचं. हं. आणि मग ते म्हणले मला बर्थडे दिवशीच, म्हणजे बर्थडे दिवशी जायचं म्हणून असं नव्हतं, पण मग तारीख होत्या 2च्या, तर हा. बघायला यायचं म्हणून. तर मग तारीख पण कोणती निघाली, 21 फेब्रुवारी, म्हणजे त्या दिवशी त्या अय्या, भाच्याचा बर्थडे. बघा. बघा. हं. आणि हो, त्या दिवशी बर्थडे, आणि ते म्हणजे मग मला हीच त्यांनी डेट सिलेक्ट केली येण्यासाठी माझ्याकडं. हा हा आणि हा. मग केली, बघितलं वगैरे झालं. आले बर्थडे दिवशी तिकडं, त्यांचा रात्री बर्थडे वगैरे झाला. मग बघून आले. आणि मग बहिणीला फोन केला त्यांच्या, समजा नंदीला माझ्या. फोटो हा ते टाकले, आवडली म्हणले, असं रात्री सांगितलं वाटतं त्यांना. हा. आणि झालं. पण मग झालं, मग त्याच्यानंतर थोडं पत्रिकेचे त्याचे प्रॉब्लेम आले. हम्म. हां, तर मग कसं नाही हो, नाही हो असं चाललं हां. हम्म. आणि ह्यांचं म्हणजे 8 दिवस ह्यांनी पण, म्हणजे ह्यांना होतं, ह्यांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं होतं की मला आवडली. पण हम्म. घरचे पण बघत होते ना की करायचं न करायचं असं चाललं होतं. हो हो हो. आमच्याकडून बी तसंच सेम. हा. आणि मग ह्यांनी म्हटले की नाही मला, मग नंतर कॅन्सल झाल्यासारखं झालं ते पत्रिकेमुळे आमच्या. अच्छा. हा हा हा. आणि पण ह्यांना कसं की हे म्हणजे नाही, मला तीच करायची. ओ. ते हा. म्हटले, आणि फर्स्ट टाइमच मला बघायला आलते ते. आणि मला पण म्हणजे तेच मला फर्स्ट टाइम बघायला आले, आणि त्यांची पण म्हणजे पहिलीच वेळ होती येण्याची. अरे बापरे, बघा. आणि माझी असं पण फार क्वचित मला होतं. हां, मला बघायला आले ते पण ह्यांची पहिलीच वेळ. त्याच्या अगोदर तुमचं कोणीच पण नाही आलं. बघणं एकच. हा. हां, त्यांची एकच पण झालं. पहिलीच वेळ आणि त्यांची पण पहिलीच वेळ.
हा तसंच झालं. मग ते आले आणि ते त्यांना म्हणले नाही मला करायची म्हणले, तीच करायची हं, आणि मला आवडली वगैरे म्हणले. तर मग हं. कशाचं घरचे पण नाही म्हणाले, आमच्या तिकडचे पण नाही म्हणाले, आई वडील हं, हं, हं. आणि माझं तर तसं काहीच नाही. मी म्हणजे तेव्हा किती 12वीला असेल, माझे पेपर पण राहिले होते 12वीचे. अरे बापरे! वय हो. कमीच होतं हो ताई तुमचं. हा 17-18 कमीच. फक्त. हो 18च आणि माझं काही नव्हतंच की आता कधी घरचे म्हटले, ते पण म्हणले यायचं नात्यातलंच आहे. मग म्हणले जाऊ द्या घरचेच आहेत, येऊ द्या कुठे ना बाहेरचे आहेत, ते आपल्याला असं काही माहिती नाही. घरचेच आहेत सगळ्यांना बरोबर आहे. माहितीच आहे. हा मग बरोबर आहे. काही वाटलंच नाही. खरं आहे. म्हटलं बघू माहितीचं द्या. असलं की टेन्शन नसतं. हां. ते काहीच नाही. मग बघायला यायचं म्हणजे बघितलं ते आणि मला काही नाही करायचं असलं तर नाही हो हं. नसलं करायचं किंवा माझं असं काहीच नव्हतं. पण ह्यांचं हं. होतं की मला करायचं आणि आमच्याकडून कॅन्सल झालं. मला काही नाही झालं तर झालं. काहीच नाही वाटलं. माझे तर हं. पेपरच राहिले होते. वाटलं आता होईल आपलं कॉलेज तरी होईल. हं, असं हं. झालं. आणि मग ह्यांना चाललं तर मग ते मग खूप दिवस झालं की हो नाही, हो नाही चाललं आणि ह्यांचं सारखं हं. देवाला पण दररोज म्हणणं की मला करायची म्हणून, मला पाहिजे हीच म्हणून. मुलगी पाहिजे. हां आणि म्हणजे आमचं पूर्णपणे कॅन्सल झालं ताई. 6 महिन्याचा बापरे! गॅप पडला पूर्ण. अरे बापरे! हो फेब्रुवारीपासून तर समजा ऑगस्टपर्यंत हां. बापरे, एवढा बापरे! गॅप. हं. हां, एवढा की नाही म्हणून आता आम्ही सोडून दिलं, त्यांनी सोडून दिलं. ओह! आणि त्यांनी पण एक जागेवर बघितलं म्हणजे घरचे म्हणले ते म्हणले मग हं, नंदीला सांगून ठेवलं. मी बघल म्हणले पण मला काही एवढं हे नाही हं, राहणार. हं. हां, हां, हां. हां. त्याला म्हणाला तुम्ही म्हणून मी बघणार मला तर तीच आवडती. हं. आणि तर मग गेले बघायला पण नाही आवडली. घरच्यांना नाही आवडली, त्यांना पण नाही आवडली. हं. आणि तसं झालं आणि मग हे स्वामींना म्हटले, की हं. स्वामी तुम्ही अशक्य शक्य करताल स्वामी असं तुमचं आहेच ना वाक्य. हां. तर मग ते तुम्ही खरं करा आणि मला माहिती आहे तुम्ही ते 100% खरंच करणार. अरे एवढं अशी त्यांनी गॅरंटी विश्वास पाहिजे, एवढा दाखवला. विश्वास पाहिजे. हां. हां आणि मग म्हणले मी गुरुवार पकडेल तेव्हापासून, की होऊ द्या म्हणून आणि त्यांनी बरं. गुरुवार पकडले. अरे वाह! माझ्यासाठी गुरुवार हं. पकडले आणि 6 महिने होऊन गेले आणि किती फेब्रुवारीपासून तर ऑगस्टपर्यंत. बरं. ऑगस्टमध्ये हां. त्यांच्या चुलत भावाचा साखरपुडा होता. आमच्या तिकडेच होता, आमच्या गावाजवळ चुलत हां, हां. भावाचा. आणि त्यांना कोणती मुलगी त्यांच्या चुलत भावाला माझ्या मावशीची मुलगी, मावस मावशीची. अरे बापरे! हां. हां. हो. हां. आणि मग त्यांना वाटायला आता मी येते काय की आता साखरपुड्याला. तर हं. मग मी तर काय आलेच नाही. आई आणि पप्पाच गेलते. मी घरीच होते. ते अभिषेक वगैरे होते. मग घरी आवरायचं बाकी होतं. मीच होते बरं. घरी. हां, हां. आणि ते कशामुळे आले की मी येईल म्हणून. आई गं! बघा ते कसं आले असतं ना, ते धागे हां. मग जोडलेले असतात. तेच ना आणि ते आले पण मी काय आले नाही. ते मग बघायले. मी आले का कुठे दिसते का कुठे नाही. मी आई कुठेच गं! नाही दिसले. हां. हां, हां, हां. मग काय ते साखरपुडा वगैरे झाला. घरी आले. मग हं. त्या साखरपुड्यामध्ये माझी मावशी, माझी सख्खी मावशी आणि ह्यांचे काकू दोघी हां. जणी त्या भेटल्या. अच्छा. आणि मग त्या एकमेकीला बोलायला पण नातच आहे ना आमचं. मग त्या बोलतच होत्या. आणि बरोबर. मग त्या काकू पण म्हणाल्या की त्याला तर तीच आवडती. समजा त्याला करायची इच्छाच आहे. आम्हाला पण वाटते घरची आहे, मुलगी चांगली आहे. आपल्यात बरोबर. राहणारी, बाहेरची कशी आहे ती माहित नाही हो ना. आणि असं. माहितीतले असले आणि की मी फरक पण पडतो. माहीतच होते सगळ्यांना. तर तसं ते पण म्हणाल्या काकू पण आमची मावशी पण म्हणते बरं मी हं. बोलते तिच्याशी म्हणजे माझ्या आईशी हां, हां. की द्या म्हणून घरचंच आहे असं पत्रिकेतले काय नशिबात असल्यावर जे नाही ते होतंयच ना. हां, हां. बरोबर आहे आहे. की नाही. मग त्यांच्या असेलच म्हणलं तर काय माहिती रे मग बघूत आपण बरोबर. काय पण करू पूजा वगैरे करूत ना. हां, हां, हां. पूजा पण सांगितलं होतं स्वामींनी करायचं तर करा म्हणजे पण पूजा वगैरे करा म्हणले असं. हां, 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 हां. हां आणि मग ते ऑगस्टमध्ये साखरपुडा होता 15 ऑगस्टला. तर मग त्यांच्या हं. साखरपुड्यात भेटल्या त्या दोघी. त्याच्यानंतर त्या घरी आल्या आणि मग मावशीने मम्मीला माझ्या आईला फोन केला, की असं-असं मग परत मग ते चालू झालं. यांच्याकडे हां, चालू हां. झालं, आमच्याकडे तेच चालू झालं. अच्छा. करायची अरे का? वाह! हां. आम्हाला चाललंय द्यायची का? त्यांना करायची का? असं ते परत चालू झालं. एक 6 हां. महिने बंद होतं पूर्ण. परत बघा मग. चालू झालं. मग ते 8 दिवसात ते फिक्सच झालं, की मग हो आमचे किती पप्पा म्हणले छान! द्यायची, हे म्हणले करायची. अरे वाह, 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 वाह! असं झालं आणि त्यांचं स्वामीकडे स्वामींची दररोज कृपा होतं, की हो स्वामी ताई. हो द्या म्हणून गुरुवार पकडलेले हां. आणि रात्रीच सोडतात, दुपारी कधीच सोडत नाही ते गुरुवार. बापरे! हां कमाल आहे. आणि मग किती सप्टेंबरला झालं मग आमचा हां. साखरपुडा झाला 1 सप्टेंबरला फायनली झाला. हां, हां. किती सुंदर, किती सुंदर अनुभव मग ताई. झाला हां, सप्टेंबरला झाला साखरपुडा आणि हां. मग परत 6 महिन्याचा म्हणजे जमून ठेवलं लग्न म्हणजे नंतर करू थोड्या दिवसांनी. हां, हां. हां, मग तेव्हापासून जमवून ठेवलं आणि मग 21 फेब्रुवारी 2022ला लग्न झालं. बर्थडेच्या दिवशीच भाच्याच्या. वाह! किती सुंदर, किती सुंदर. त्याच दिवशी लग्न. ज्या दिवशी बघायला आलते का हो, त्याच्या हो. दुसऱ्याच वर्षी लग्न झालं त्याच दिवशी. अरे आणि वाह! बर्थडे पण आमच्या लग्नात मोठा केला त्यांचा. बापरे! किती छान.
हो किती तेच ना. सुंदर. ते म्हणलेच होते घरूनच म्हणजे तारीख पण मला लग्नाची 21च काढायची. मग बघा 21च मग काढली आणि निघाली, मग 21 मिळाली तारीख? हो 21च मिळाली. बघा किती योग ना ताई. बर्थडे नाहीतर दिवशीच तारखा बघा. केवढ्या एंगेज पण असतात हो आणि ती तेच ना. तारीख मिळेल एवढी गॅरंटी नसते. नाही पण त्यांचा विश्वास होता आणि ते त्याचं प्रेम खूप आहे हो त्या दोघांचं. मग ते देवाला पण वाटलं की नाही याची इच्छा एवढी तर पूर्णच करा. खरंय, खरंय, खरंय. तेच ना. आणि मग ते झालं आणि मला तर स्वामींचं म्हणजे ते म्हणले लग्न वगैरे झालं मग ते मुजरा करायचे, माळ ओढायचे, गुरुवार हां. असायचा. मला माहिती होतं पण मला काही एवढं वाटतच नव्हतं हां, हां. की ते मुजरा करायचे त्यांचं बघून मी पण करायची. आणि याच्या अगोदर पण मी जेव्हा 7वीत होते ना तेव्हा आमच्या मावशीकडे होते शिकायला 1च वर्ष. हां, तर हां. मग तिथं ज्या ताई आमच्या मावशीची ताई ज्या राहत होत्या ना हां, हां. किरायाने तर त्या करत होत्या. त्या आता डॉक्टर आहेत. तेव्हा त्या पेपर ते देत होत्या डॉक्टरचे. ते आल्याच होत्या किरायाने. त्यांचं ते लव्ह मॅरेज होतं अच्छा. ना मग हां, मावशीच्या हां. इथे रूम केली होती त्यांनी. हां. तर पण त्या स्वामींचं एवढे करायच्या की मग त्या जायच्या. मग माझं आणि त्यांचं चांगलं जमायला लागलं. हं, आणि हं. मग त्या मला गाडीवर घेऊन कुठं पण जायच्या केंद्रात, किती दुकानला छान. कुठे पण. अरे वाह! हां, हां. मग मी त्यांच्यासोबत फर्स्ट टाईम तिथे केंद्रात गेलेली. गावाकडे आम्हाला माहीतच नाही केंद्र काय, स्वामी काय, काहीच नाही. बरोबर, बरोबर. मग मी तिथे तेव्हा त्यांच्यासोबत केंद्रात गेलेली. त्यांच्यासोबत ते सगळं प्रार्थना वगैरे ते सगळं माहिती तिथपर्यंत बसायची. हां, हां. हां, आणि दर रविवारी त्यांना ते आता कळतं की ती सेवा होती म्हणून. आणि हो. आणि मावशीच्या घरी आमच्या कसं बेलाचं झाड होतं ना हं, हं, हं. आणि त्या दीदीला ना सेवा दिलेली असेल हां. रुद्रयाग किंवा ते असं महादेवाची ती. हो, तर त्या हो. बेलाच्या झाडाखाली त्या सेवा करायला बसत होत्या आणि हां. त्यांच्यासोबत ती पण बसायची वाचायला ते स्वामींचं. अरे बापरे! हां, हां. हो, मी बसायची, हे करायची. मग कमाल. तेव्हा तेवढं वर्ष मी केलं पूर्ण त्यांच्यासोबत. ज्या जसं-जसं करतात हां, तसं-तसं केलं. नित्यसेवा पण आणली मी. मला काही होय. माहिती नसून त्यांच्यासोबत घेऊन आले नित्यसेवा. हां. मग स्तोत्र वगैरे तेव्हा वाचली 7वीत होते तेव्हा. त्याच्यानंतर मग गावाकडे आईकडे आले तेव्हा विसरले काहीच नाही. आणि हां. नंतर लग्न झाल्यावर हे करायले पण मी काहीच नाही फक्त मुजरा म्हणायचे. आणि मग नंतर हे म्हणायचे तू काहीच नाही करत. मी म्हणायचे मग मी ह्यांना काय म्हणायची हां. काय वाटतंय बरं तुम्हाला वाटतंय का स्वामी आहेत? मला तर काही वाटतच नाही का हां, स्वामींचं हां, हां. आहेत का काही काहीच नाही बिलकुल नाही. पण तुम्ही मुजरा करता म्हणून मी करते. तर करते. ते म्हणजे हां. नाही तू जर मिळालीस ना मला ते स्वामींनी दिलेली गुरुवार करूनच भेटलेली. किती छान, किती छान ताई. किती सुंदर आणि बोलले ते. तेच आणि मग ते मिळाली म्हणले आणि मग नंतर 2 वर्ष असंच झाले. 22, 23, हां. 24 असेच गेले. म्हणजे मी तर काही नाहीच केलं स्वामींचं समजा. होय फक्त गं. मुजरा करत होते. वर्ष झालं हां. की मुजरा होता पण माझा 2 वर्ष मुजरा होता. हं, 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 हं. आणि त्याच्यानंतर मग ते एकदा आमच्या नंदेकडे जाणार होते. हां. आणि मग त्या अगोदर थोडे दिवस झाले ते ग्रंथ वगैरे होते तर मग मी म्हणलं स्वामी चरित्रचा आज घेते तरी 21 अध्याय. माझी नणंद पण करते ना तर हां. मग त्या करते त्या पण बरंच सांगतात स्वामींचं ते हो. असं थोडं म्हणजे माझ्या मनात होतं पण असं एवढं नव्हतं. हां. मी केलेलं होतं ना 7वी मध्ये असताना मला माहिती बरोबर. होतं की असतंय ते हां मग कुठेतरी होतं थोडंसं हो, हो, पण हो. करत नव्हते. आणि मग त्या दिवशी काय म्हणत आलं मी म्हणलं आता अध्यायच घेते 21व्या चरित्राचे. अध्याय घेतले त्या दिवशी गुरुवारी. हां, हां. अचानकच घेतली गुरुवारी आणि त्याच दिवशी ते माझ्या नंदेकडे गेले गावाला. अच्छा. आणि हां. त्यांना म्हणलं रक्षा लावून जा म्हणलं असं पण म्हणलं रक्षा हां, लावा हां, हां. आणि मुजरा करून जा जाताना थोडं वाटतंयच ना आता गावाला चालली बरोबर, म्हणल्यावर. बरोबर. हां मग त्यांना तसं करून जा म्हणलं गेले. हां. आणि त्यांना खूप उशीर झाला म्हणजे रात्री 8, 8:30 असा टाइम झाला 9 पर्यंत त्यांना हो, पोहोचायला हो, हो, हो. तिकडे संभाजीनगरकडे. आणि हां. मग गेले तर ते म्हणले मला बसवाल्याने त्या कंडक्टरने काय केलं मध्येच सोडलं मला कुठेतरी. हां. मी त्यांना ते सांगितलं ते म्हणले तिथे ते राहते ते ऍड्रेस सांगितला तर ते म्हणले नाही इथं मिळते म्हणले पण मध्येच सोडलं त्यांनी. हां. बघा. आणि मग सोडलं मी उतरलो मला वाटलं असेल रिक्षा वगैरे काय पण ते म्हणले चारी पण बाजूने कोणीच नाही मी फक्त एकटामध्ये पूर्ण अंधार. ओह! रात्रीचे 9 वाजले पूर्ण बापरे! अंधार. आणि मी हां. एकटाच म्हणले मला म्हणजे रिक्षा नाही गाडी नाही काहीच नाही. बापरे! काहीच हं. नाही दिसायलं. आणि ते म्हणले मग थोडं चाललो आणि समोर गेलो तर मग असं मनात भीती वाटायली कुत्रे पण भुंकायले एक तास मी. आणि कळाय हां. पण नाही रात्रीचं ना की बरोबर. कुठे रस्ता आहे आणि काय रात्री काहीच फार कळलं भीती नाही. वाटते हो ताई कुत्र्यांची. हां आणि रात्री भीती कधी तिकडे जाण्याचं जास्त काही प्रसंग येत बरोबर, नाही असं बरोबर. कधीतरीच.
आणि मग ते म्हणले मग असं भीती वाटायली हे होईल आणि मग मी श्री स्वामी समर्थ असं म्हणायलो तो असं जप करायलो म्हणले. आणि तेवढं म्हणत म्हणत असताना एक गाडीवर एक व्यक्ती आला आणि अच्छा. ते लगेच गाडी माझ्याजवळ उभा केली. मी बघितलं नाही, म्हणलो नाही, काहीच नाही. डायरेक्टली माझ्याजवळ उभा केली आणि म्हणते, दादा तुम्हाला यायचं का, मी सोडतो ना, चला तिथे. अय्या. कुठं कमाल. सोडायचं. ते म्हणले त्याच्या कपाळाला अष्टगंध होता. अरे वा. आणि बसा म्हणले, कुठं जायचं नाही, काय नाही, डायरेक्ट म्हणजे बसा मी सोडतो, बघू द्या पिशव्या. लगेच त्यांनी पिशव्या बापरे. दिल्या आणि हे गाडीवर बसले. आणि त्यांनी तिथं त्यांना त्या म्हणजे फक्त 2-3 किलो म्हणजे 1 किलोमीटरच राहिला असेल तिथपर्यंत, जेपर्यंत रस्ता होता तिथपर्यंत त्यांनी व्यवस्थित सोडलं ह्या दादांनी. अच्छा. आणि परत म्हणले मी उतरलो, हे झालो आणि थोडंसं समोर बघितलं. नंतर पाठीमागं बघतो तर कोणीच नाही. अय्या. ते दादा नाही, गाडी नाही, कोणीच नाही. कमाल की नाही ताई. ते म्हणले साक्षात स्वामी आलती बघ, तू सकाळी खरंय, पारायण पण खरंय. केलंस म्हणले आज. मी म्हणलं मग तेव्हा मला त्यांनी सांगितलं. मग मला एवढं हे झालं त्या दिवशी, म्हणजे असं अंगाला शहारेच होते ते सांगताना. हो. मी म्हणलं ते स्वामीच होते. हो, अगदी बरोबर आहे. काय मग म्हणजे अंगावर शहारे यायला लागले. ते मी आणि मला पण मी कधी पारायण करून त्या दिवशी 21 अध्याय घेतले मी. बापरे. 21 गोष्ट 3 आहे नाही, का? काही नाही, डायरेक्टली 21. खूप छान ताई. मी शेअर करते. हो हो. श्री आणि स्वामी समर्थ ताई. हो ताई, दुसरं सांगू का लगेच? दुसरा उद्या वगैरे सांगा ना ताई. बरोबर चालते, उद्या सांगते. मोठा श्री झाला स्वामी. असेल ना? हा, थोडासा. चालते चालते. हो. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ.